अजितदादा यांच्या विमान अपघाताचे जे काही धक्कादायक पुरावे आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे, तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. विमान अपघातावेळी तिथं धोका नव्हतं तर धोका होता. त्यामुळे अजितदादांचा 100% घात झालेला आहे असं कोण म्हटलेलं आहे ते पहा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. अक्षरशः 6वी बॉडी कुठे गेलेली आहे असा सुद्धा प्रश्न मिटकरी यांनी विचारलेला आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पुढे पाहूयात. नुकसान झालेलं आहे, आज माझं कधी न भरून निघणारं नुकसान झालंय. लवकरच अजितदादानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या निष्ठेपायी त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेणार आहे. या संदर्भात मे महिन्यात भूमिका जाहीर करणार असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. बारामतीत 28 जानेवारी 2026 रोजीच्या काळानुसार सुमारास विमान अपघात झाला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालं. अजित पवारांसह पिंकी माळी, विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शंभावी पाठक यांचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला आहे. शनिवारी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. त्यांच्या काल शपथविधी पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसने नेत्यांची काल बैठकी झालेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आज 5व्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक पोस्ट लिहून 5 प्रश्नांनी लक्ष वेधलेलं आहे. आता ते कोणते 5 प्रश्न होते आणि त्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे की यातील त्या आरोपीची सुद्धा चौकशी सुरू केलेली आहे. म्हणजे तो आरोपी अजूनपर्यंत झालेला नाही, परंतु त्याची कसून चौकशी चालू आहे. मग असे ते कोणते 5 प्रश्न आहेत आणि अशी कोणती ती धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बुधवारी 28 तारखेला सकाळी 8:45 बारामतीमध्ये विमान लँडिंग करत असताना भीषण अपघात घडला. सुरुवातीला असं सांगितलं गेलं की धुक्यामुळे रनवे स्पष्ट दिसला नाही आणि वैमानिकाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली असावी. पण जेव्हा DGCAने ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला, जी प्राथमिक माहिती समोर आली तिने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. त्या माहितीमधून तब्बल 5 पुरावे उघड झाले. हे पुरावे इतके गोंधळात टाकणारे होते की संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली. प्रत्येकाच्या मनात एकच शंका निर्माण झाली होती की या प्रकरणाचा सूत्रधार नक्की कोण आहे. एका संशयास्पद व्यक्तीला अखेर अटक करण्यात आली आणि त्याची कसून चौकशी झाली. या चौकशीतून हा अपघात होता की घातपात याविषयी ही माहिती समोर आलेली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेला जवळपास खूप काळ लोटलेला आहे, पण त्या तपासाची चक्र इतक्या वेगाने फिरले की संशयाच्या भोवऱ्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासण्यात आलेला आहे. कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवलं जात होतं, ज्या बातम्या सांगितल्या जात होत्या त्या सगळ्या खोट्या ठरू लागल्या आहेत. कारण विमान चालवणाऱ्या वैमानिकांविषयी अशी धक्कादायक माहिती समोर आली की ज्यामुळे अपघात नसून काहीतरी वेगळंच असण्याची शक्यता आहे. आणि हेच अमोल मिटकरी यांना सुद्धा पटलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मग 6वी बॉडी कुठे गेलेली आहे, मग त्या 6वी बॉडीचं काय झालेलं आहे त्याच्याबद्दलची सुद्धा धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आता ते कोणते 5 वेगळे पुरावे आहेत जे आता समोर आलेले आहेत आणि चौकशी दरम्यान अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं असं नेमकं त्याने काय सांगितलेलं आहे. अजितदादांचा अपघात होता की काहीतरी वेगळंच, यावर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. अजितदादांच्या अपघाताला आता जवळपास 3 ते 4 दिवस उलटून गेलेले आहेत. दादांचे अंत्यसंस्कार 29 तारखेला झाले होते. रक्षा विसर्जनसुद्धा पार पडले होते आणि सर्वत्र शोकाकुळ वातावरण सुद्धा होते आणि त्याचे रक्षा विसर्जनचे व्हिडिओसुद्धा तुम्ही हे बघितले असतीलच. तपास यंत्रणा रात्रंदिवस अत्यंत वेगाने काम करत होती आणि त्यात असे काही महत्त्वाचे पुरावे शोधून काढले की जे या संपूर्ण प्रकरणाची खरी बाजू समोर आणू शकतात. 5 पुरावे आणि 1 आरोपी या 2 गोष्टी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या जाऊ शकतात. 1 आरोपी ज्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपी अक्षरशः त्याने सर्व काही सांगितलं. आता हे प्रकरण साधं राहिलेलं नाही. जे लोक अजून याला अपघात मानत होते त्यांच्यासाठी हा अपघात नसून यामागे काहीतरी वेगळंच असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मग अमोल मिटकरी जे आहेत त्यांचंसुद्धा एक भाष्य सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेलं आहे. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली आणि पोस्टमध्ये म्हटलं की आदरणीय दादा गेले हे अजून कोणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या 2 खुर्च्या बघून परत डोळे पाणवले. त्यातील पहिली खुर्ची
सामान्य माणसाची कामे व तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी आदरणीय दादांची. मृत्यूच्या अगोदरील दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले गेले. 3 दिवस मनात शंकेचे काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, मात्र हे माझे साधे प्रश्न मी विचारत आहे. आणि मग अक्षरशः त्यांनी पुढील जे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. ते असं म्हटलेलं आहे की मला राजकारण करायचं नाही, परंतु माझे हे काही सामान्य प्रश्न आहेत. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेह का सापडले, हा सर्वात मोठा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मग 6वी व्यक्ती कुठे गेलेली आहे ते तुम्ही मला सांगाच, असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. टेक ऑफ आधी प्रवास यादी म्हणजेच डिजिटली नोंदवलेली असते, मग विसंगती का? म्हणजेच टेक ऑफ आधी प्रवासाची जी यादी असते ती डिजिटली तिथे नोंदवली गेली जाते, मग यामध्ये विसंगती का पडलेली आहे असा प्रश्न अमोल मेटकरी यांनी सुद्धा विचारलेला आहे. एखादाही कागदाचा तुकडा जळलेला का दिसत नाही, एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले, असा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे. जेव्हा अजितदादा यांचं विमान तिथे कोसळलं, अक्षरशः संपूर्ण त्या परिसरात कागद पसरलेले तुम्हाला दिसतील आणि तिथे एकही कागदाचा तुकडा जळलेला नाही, असा प्रश्न अमोल मेटकरी यांनी केलेला आहे. अपघातात 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, मग प्रत्यक्षात 5 मृतदेह का सापडले, 6वा व्यक्ती कुठे गेला, असा सुद्धा अमोल मेटकरी यांनी विचारलेला आहे. मग ज्या डेड बॉड्या प्रत्येक व्यक्तीला दिलेली आहे ती डेड बॉडी त्यांची खरी आहे की नाही, मग असाच प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे. डेड बॉडी 5 मृतदेह सांगितले जात होते, 5 मृतदेह सापडले होते, परंतु 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, असं का झालेला आहे असा सुद्धा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे. त्याचबरोबर अमोल मेटकरी यांनी सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट लिहून अक्षरशः त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मग अशा प्रकारे इथं का वर्तणूक झालेली आहे. आता कंपनीचे जे त्या विमान कंपनीचे मालक आहेत ते VK सिंग आणि रोहित सिंग, या घटनेमध्ये वैमानिकाला मद्यपानामुळे 2 वेळा बडतर्फ करण्यात आलं होतं. ज्या व्यक्तीची 6 तास कसून चौकशी झाली तो दुसरा तिसरा कोणी नसून कंपनीचा मालक होता आणि त्याचा रेकॉर्ड खूप खराब होता. निष्काळजीपणा नसून यामागे व्यावसायिक कट असण्याची शक्यता आहे. मात्र लक्षात द्या की ही विविध सूत्रांद्वारे माहिती आहे आणि तर्कांवर आधारित आहे, त्यामुळे हा कोणताही अधिकृत किंवा अंतिम निकाल नाही. त्यामुळे या ज्या घटनेत आहेत ते बदल होऊ शकतात, यामध्ये काहीही घडू शकतं आणि तुमच्यापर्यंत दुसरी कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आता सध्या समोर येत आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.